तर आता आपल्याकडे हॉटेलवर गॅस नाही आहे, मग आपण आता काय केलं आहे की अशा टाईपच्या शेगड्या आणल्यात आणि आपल्या सगळ्या हॉटेलला आता अशा शेगड्या वापरते आणि सगळ्या कोळशावर चालतात. त्याच्यामुळे काय होतं आपल्या शॅम्पल चहाची टेस्ट पण खूप छान वाढते. तर तुम्हाला दाखवतो आता कशी चालते ही शेगडी. चला तर तुम्हाला दाखवतो आता कसं चालू होतंय. इथं हा नॉब आहे, त्याचा तुम्ही एअर प्रेशर देऊ शकता. आपल्या घरातलं फर्निचरचे तुकडे आहेत, त्याच्यावर याला हिट करून आता कोळशाचा एक तुकडा टाकलाय. कोळशाला एअर प्रेशर दिल्यामुळे आणि वरती आपण त्याच्यावर आपल्या घराचे फर्निचरचे प्लायचे तुकडे टाकले. तर बघू शकता याला किती प्रेशर आणि किती जाळ तयार होतं. याच्यावर आपलं हॉटेलचं सगळं शॅम्पल, सगळं दूध गरम करण्यासाठी सगळं आपण याच्यावर तयार करतो. याच्यावर आपण दूध तयार करतो, गरम करतो, कॉफी बनवतो, चहा बनवतो, शॅम्पल तयार करतो. आपल्या दुर्वांकूर भेळ मिसळचं सगळंच आपण याच्यावर तयार करतो. प्रेशर बघा त्याच्यामुळे, आणि सेम आपलं चुलीसारखी क्वालिटी या शेगडीवर तयार होते आणि कमी खर्चामध्ये तयार होते. त्यामुळे तुम्ही पण अशा पद्धतीने करू शकता. तर प्रेशर बघा किती येतं त्याचा, आणि याच्यामुळे आपलं फरसांची क्वालिटी, शॅम्पूला फरसाण टाकल्यावर किती टेस्टी लागतं. तुम्ही दुर्वांकूरला भेट द्या आणि तीर्थमचं फरसाण ट्राय करा. त्यामुळे खायचं तर तीर्थमचं.